बंधू भगिनींनो, व्याख्यानाला सरळ सरळ प्रारंभ केला तर येणारा श्रोता येताना कसा दिसतो हे पाहण्याचा आनंद वक्त्याला मिळतच नाही. म्हणून मी जरा टक लावून बघत होतो की माणसं संथ गतीनं पण तरीसुद्धा यथाशक्ती त्वरा करीत कशी येत होती. मी बाहेरची खेळती हवा लोकांना अधिक प्रिय आहे हे लक्षात येतं आणि व्याख्यानाची ओढ हीही कुठेतरी मनामध्ये दडी देऊन बसलेली असते. तेव्हा आज आणि उद्या आणि परवा अर्थात 2-3 दिवसच हे बोलणं घडणार आहे आणि त्यामुळं विषयाची निवड तरी कशी करावी हे मलाही खरं कळत नाही. बरेच विषय मनात आहेत, बरेच विषय लोकांना हवे आहेत आणि बरेच विषय सर्वांना हवे असून सुद्धा राहून जाणार हे उघड आहे. व्याख्यानाला विषय असलाच पाहिजे असा सहसा आपल्यापैकी कोणी आग्रह धरत नाही. कारण एकदा घराबाहेर पडून सभास्थानी बसल्यानंतर आपण काहीही बोललात तरी शांतचित्तानं आम्ही ते सहन करू शकू हा एक विश्वास लोकांच्या ठायी असतो. पण मी एकसारखा विचार करीत असतो की या बोलण्याचा निदान आपल्याला तरी उपयोग व्हावा आणि इतरांनाही त्यापासून काही बोध घेता यावा. उद्या अर्थात भगवान श्रीकृष्णाविषयी बोलण्याचा विचार आहे आणि वेळ पडल्यास परवाही कदाचित त्याचाच विस्तार करण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की त्या विषयाला आवर घालणंही थोडं अवघड आहे. महाभारताचा फार मोठा भाग व्यापणारा आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून हिंदू तत्त्वज्ञानाचाही फार मोठा भाग व्यापणारा असा तो एक महत्त्वाचा विचार आणि एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. आता आज फक्त 2 व्याख्यानं देता येतील, ती आटोपशीर राहावीत आणि लोकांच्या आकलन कक्षेत यावीत अशा बेतानं ती व्याख्यानं देणार आहे. या मराठवाड्याच्या रचनेवरती आणि लोकमानसावरती ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अजूनही टिकून आहे अशी 2 मोठी माणसं म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती आणि महर्षी दयानंद. अर्थात हे माझ्या लक्षात कधी आलं तर लातूर भागामध्ये फिरत असताना एकीकडे दयानंद कॉलेज आणि दुसरीकडं राजर्षी शाहू कॉलेज सहज माहिती मिळवत होतो. नांदेडच्या दिशेनं जात होतो, परत पुन्हा परभणी भागात गेलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की या दोन्ही नावांचं लोकांना आकर्षण आहे. अर्थात लोकांना आकर्षण वाटावं असं त्या नावामध्ये आणि ती नावं ज्यांची त्या पुरुषोत्तमांच्या जीवनामध्ये नक्कीच आहे. मी स्वतः आर्य समाजाचा थोडाफार अभ्यास केला आहे आणि आर्य समाजाचा इतिहास हा काही हजार पृष्ठामध्ये खरं विस्तारलेला आहे. विशेषतः मराठवाड्यात आर्य समाजाचं कार्य तसं मोठं आहे. अर्थात त्या समाजाचे कार्यकर्ते आता संख्येनं घटत जातील, परंतु हिंदू मिशनरी ज्याला आपण म्हणतो असे वेगळ्या प्रकारचे लोक किंवा कार्यकर्ते महाराष्ट्राला इतकंच नव्हे तर भारताला सुद्धा पुरवण्याचं काम या समाजानं केलं आहे. लालबहादूर शास्त्री, लाला लजपतराय, लाला हंसराज, लाला मुंशीराम असे कितीतरी कार्यकर्ते आणि कितीतरी राजकारणी हे दयानंदांच्या जीवनापासून स्फूर्ती घेणारे आणि आर्य समाजाचे कार्यकर्ते असे होते. तेव्हा एखाद्या माणसानं आपल्या पश्चात कार्यकर्त्यांची एखादी पिढी, एखादी कार्यपद्धती आणि एखादं जीवनविषयक तत्त्वज्ञान मागे ठेवावं हे सुद्धा आश्चर्य म्हणायला हवं. आणि ते एका निस्संग यतीनं म्हणजे दयानंद सरस्वती हा महापुरुष खरं एवढा होईल हे कदाचित त्याच्या परिसरामधल्या लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नसेल. कारण त्यांचे वडील हे जमीनदार होते. सौराष्ट्रामधल्या मोरबी संस्थानात टंकारा या नावाचे एक गाव, तिथे त्यांचा जन्म झाला. वडील हे शासनाचंही काही काम करीत आणि सारा वसुली करणारे म्हणून त्यांना जमेदार असंही म्हणत. ते शैव ब्राह्मण होते आणि घरामध्ये शिवाची उपासना होती. लहानपणी कधीतरी एका शिवरात्रीस जागरण्याच्या निमित्तानं आपल्याबरोबर मुलालाही ते घेऊन शिवमंदिरात गेले. कारण ही महाशिवरात्र होती. तेव्हा मुलाचं लक्ष त्या शिवलिंगाकडे जात होतं आणि त्या शिवलिंगावरती विहार करणारा एक उंदीर त्याला दिसत होता. तेव्हा एकसारखं त्याचं लक्ष त्या उंदराकडे जात होतं आणि तो वडीलधाऱ्यांचं लक्ष वेधून म्हणत होता की देवाच्या अंगावरती उंदीर नाचतोय हा पहा, देवाच्या अंगावर उंदीर नाचतोय हा पहा. तर बाकीच्यांनी त्याला दाबून दडपून गप्प बसवलं की बोलू नकोस, फक्त तू शिवाचं चिंतन कर. पण हा मुलगा फक्त उंदराचं चिंतन करत होता, कारण शिव हलत नव्हता आणि उंदीर हलत होता. त्याच्या मनात विचार आला
की शेवटी हा देव तरी करतो काय, हे मूर्ती रूप याला काही अर्थ आहे का, हा विचार फक्त मनात त्याच्या आला. पण आपल्या मनामधले सगळे विचार वडीलधाऱ्यांना बोलून दाखवावेत इतपत मोकळी या देशामधल्या लहानांना फार पूर्वीही कधी मिळाली नाही आणि पुढे मिळेल असं वाटत नाही. तथापि वडीलधाऱ्यांच्यावरती विसंबून राहायचं नाही हा त्यांनी बहुतेक निश्चय केला असावा. त्या या मुलांनी वारंवार हा प्रश्न आपल्या मनात उपस्थित केला की शेवटी मूर्तीची पूजा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केलीच पाहिजे का? ईश्वरत्व असेल, ब्रह्मतत्व असेल तर ते मूर्तीतच आहे का? त्याला नाही नाही असं वाटू लागलं, पण नाही म्हणण्याचं सामाजिक धैर्य त्याच्याजवळ नव्हतं. आणि अशा स्थितीमध्ये तो थोडासा वाढत होता आणि मनानं विरक्त होत चालला होता. या प्रश्नाचा शोध लावण्यासाठी आता आपण घराबाहेर पडलं पाहिजे, निसंग यती झालं पाहिजे, हा विचार त्याच्या मनात येत होता. रामदास आणि शंकराचार्य यांना लहानपणीच वैराग्याची प्राप्ती व्हावी तशी दयानंदांनाही झाली होती. अर्थात घरामधल्या वडीलधाऱ्यांना चाहूल लागत होती आणि या मुलाला यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या परीनं ते प्रयत्नही करीत होते. कधी मुलाचा वाढदिवस साजरा करावा, खूप लोक बोलावावेत, मुलगा गुणी आहे हे त्यांना सांगावं, लोकांनी त्याचं कौतुक करावं, त्याला एखादं पारितोषिक द्यावं किंवा भेटवस्तू द्यावी आणि तो सभोवतालच्या समाजात सगळ्या सोयऱ्यात आणि आहे या वडिलांच्या प्रपंचात रमेल कसा याचा विचार केला जात होता. परंतु मुलगा यामध्ये रमत नव्हता. तो कुठेतरी बाजूला बसून विचार करीत होता आणि आपण मोठं योगी व्हावं असंही त्याला वाटत होतं. म्हणजे जरी त्याचा मूर्तीवर विश्वास नसला तरी ब्रह्मचैतन्यावर विश्वास होता की या ब्रह्मांडाची धारणा करणारी एक अपार शक्ती आहे आणि या शक्तीच्या अस्तित्वाचा प्रत्यय कदाचित साधनेनं आपणाला येऊ शकेल. ती साधना ही योगसाधना असेल आणि ही योगसाधना आपण आपल्या आयुष्यात करावी, हा विचार फक्त चालू होता. घरामध्ये अर्थात परंपरेनं ज्या प्रकारचं शिक्षण मुलांना दिलं जातं ते त्या मुलाला दिलं जात होतं आणि आजूबाजूच्या परिसरामधलं शालेय शिक्षण हे त्याला मिळत होतं. पण त्याला हवं असणारं खरं शिक्षण शाळेत किंवा घरात मिळण्याची शक्यता नव्हती. साधारण 20 वर्षाच्या आसपास त्यांच्या लग्नाचा घाट घातला आणि अनेक लोकांना बोलावणं करून ही सुवार्ता त्यांच्या कानी घातली. त्यावेळी या मुलानं एकदा निर्धारच केला की आता यापुढे आपण गुंतून पडता कामा नये आणि कोणालाही चाहूल लागू न देता घरदार सोडलं. खरंच घर सोडणं हे काम तसं अवघड आहे, कारण गेल्यानंतर शेवटी थांबायचं कुठं, राहायचं कुठं आणि खायचं काय हे प्रश्न प्रत्येकाला शेवटी अस्वस्थ करत असतात, भेडसावत असतात. तसे ते प्रश्न त्याही मुलापुढं होते. पण ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो बाहेर पडणार होता त्या प्रश्नावरती त्याचं लक्ष एवढं केंद्रित झालेलं होतं की उरलेले गौण प्रश्न हे त्याला दिसतही नव्हते आणि जाणवतही नव्हते. म्हणून तो बाहेर पडला. घरची मंडळी त्याच्या खरं पाठोपाठ शोध करण्याच्या तयारीनं अशी धावतच होती. आज तो या मठात जात असे, मग दुसऱ्या मंदिरात जात असे, कुठे गुरु दिसतो का हे पाहत असे, अशी त्याची भ्रमंती चालू होती. आणि कुठेतरी एका यात्रास्थळी घरच्या लोकांनी त्याला गाठलं आणि पुन्हा घरी आणलं की असा तू जाऊ नकोस, आम्ही फार तर लग्नाचा आग्रह लगेच धरणार नाही, अजून तुला विचार करायला थोडी उसंत देऊ, पण तू थांब. अर्थात मुलांनी एवढीच इच्छा व्यक्त केली की मी काशीला जातो आणि तिथे संस्कृतचा, आयुर्वेदाचा, ज्योतिषाचा अभ्यास करतो. मला हे तिन्ही विषय अतिशय आवडतात, पण त्यासाठी काशीला जाणं आवश्यक आहे. घरच्या लोकांना असं वाटू लागलं की कोणत्याही निमित्तानं याला एकदा जाऊ दिलं तर तो परत येणार नाही आणि हाती तर कधीच लागणार नाही. म्हणून शेवटी त्यालाही आडकाठी घेण्यात आली की तू जो काही अभ्यास करायचा तो घरात राहून कर. पण घरात राहून अभ्यास होत नाही हा घरोघरचा अनुभव त्यावेळी त्याही मुलानं घेतला होता. म्हणून शेवटी घरच्या लोकांचं ऐकायचं नाही हा एकच मार्ग होता. परंपरागत असे जे मार्ग आहेत आणि विशेषतः चाकोरीबद्ध असं जे जीवन आहे त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचण्यासाठी जे अधीर असतात त्यांना स्वतःचे सत्याचे प्रयोग स्वतःच करावे लागतात. तसे ते करण्याच्या निश्चयानं वयाच्या 20व्या वर्षी किंवा फार तर ते 21वं वर्ष असेल त्यांनी पुन्हा भ्रमंतीला सुरुवात केली आणि आयुष्यामधली 15 वर्ष ज्ञानाचा शोध घेत
गुरुचा शोध घेत ते फिरत होते. काही काळ विंध्य पर्वतात फिरले, काही काळ अरवली भागामध्ये राहिले, काही काळ हिमालयात ते गेले, काशीलाही जाऊन थांबले. म्हणजे भारतामधली जेवढी तीर्थ, जेवढी क्षेत्र, जेवढी गिरिकंदर, जेवढी पर्वत होते ते सारे त्यांनी खरं पायदळी घातले. त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी एखाद्या तरुतळी, कुठेतरी एखाद्या मंदिरात किंवा मठात कोणीतरी अधिकारी पुरुष भेटेल. नर्मदेच्या तीरावरती त्यांना कोणी वेदांती भेटते, कोणी संस्कृतचे अभ्यासक भेटले, आणि कर्नूल या गावी कोणीतरी असाच एक योगीही भेटला. ही माणसं भेटत होती, यथाशक्ती त्यांना काही सांगत होती, पण त्यात त्यांचं समाधान नव्हतं. अर्थात संस्कृतची संथा देणारे कृष्णशास्त्री या नावाचे एक दाक्षिणात्य विद्वान त्यांना भेटले आणि त्यांनी 1-2 वर्ष त्यांच्याकडून संस्कृतचा अभ्यास करून घेतला. म्हणजे दयानंदांचा खरा अभ्यास हा घराबाहेरच झाला. त्यांनी संस्कृतचा अगदी पायाशुद्ध अभ्यास केला, त्यांना वेदांतही चांगला समजू लागला. त्यानंतर असेच कोणीतरी एक दंडास्वामी होते आणि आसन प्राणायामाची त्यांना चांगली माहिती होती. त्यांनी तीही संथा दयानंदांना दिली. दयानंदांचं नाव मूलशंकर असं होतं मूळचं, पण पुढं ते नावही सांगत नव्हते आणि सांगितलेलं नाव सोडून देऊन नवच नाव धारण करत होते, कारण संन्यस्ताला नाव ही उपाधीसुद्धा नसावी असं त्यांना वाटत असे. तर असं भ्रमण चालू असताना त्यांच्या मनाचं सर्वार्थानं समाधान करू शकेल असा एकही अधिकारी पुरुष त्यांना भेटला नाही. भेटेल त्याच्याकडून मिळेल ते घेत होते, पण त्यांना हवं ते कोणाकडून मिळत नव्हतं. अशा स्थितीमध्ये निराश न होता, हताश न होता त्यांची वाटचाल सुरूच होती. एखादा उद्वेगानं परत आला असता की व्यर्थ आहे सगळे, हे भोंदू लोक आहेत, कशाला थांबायचं यांच्याजवळ, असं त्याला चुकूनही वाटलं नाही. पुढे त्यांच्या आयुष्यात ज्यांना त्यांनी आपलं गुरुपद दिलं, आपल्या जीवनामध्ये अंतिम असं गुरुस्थान दिलं, ते स्वामी बिरजानंद नावाचे एक साधू पुरुष भेटले. हे अंध साधू होते आणि मथुरेच्या जवळ त्यांचा आश्रम होता. अर्थात या अंध साधू पुरुषानं वेदांगांचा अभ्यास केला होता श्रवणाच्या माध्यमातून. जसं विदर्भातले अंध साधू गुलाबराव महाराज हेही मोठे अभ्यासू होते. मी काही अंधांनी श्रवणाच्या माध्यमातून काही ग्रंथ आत्मसात केलेले होते, तसे ते एक अंध साधू होते. आणि त्यांना एक प्रकारची वेगळी प्रज्ञाही होती, वेगळ्या प्रकारचे प्रज्ञाचक्षु होते. जेव्हा त्यांच्याजवळ दयानंद गेले तेव्हा त्यांच्याही हे ध्यानी आलं की निदान हा एक जिज्ञासू आहे, मुमुक्षू आहे, साधक आहे, योगाचा अभ्यासक आहे, असा शिष्योत्तम भेटायला भाग्यच हवं. आणि म्हणून त्यांना ठेवून घेतलं आणि एक एक विचार समजावून द्यायला सुरुवात केली. त्यांनी दयानंदांच्या मनावरती पहिला विचार बिंबवला तो असा, ऐतिहासिकदृष्ट्या तो तपासून घेता येईल, कदाचित तो विवाद्य सुद्धा असू शकेल, पण त्यांनी असं सांगितलं की 5000 वर्षापूर्वी या उभ्या जगात एकच एक धर्म होता आणि तो वैदिक धर्म. अन्य कुठलेही धर्म नव्हते, फक्त वैदिक धर्म होता. पण वैदिक धर्म कशाला म्हणायचं, तर वेदावरती आधारित असणारा, वेदामध्ये अंतर्हित गर्भित अनुस्यूत असणारा तो धर्म, तो वैदिक धर्म. पण वेदांचं शुद्ध रूप कोणतं, उपनिषद काल, महाभारत काल, पुराण काल हा तो मानत नव्हते. त्यांचं म्हणणं असं की शेवटी वेदातले मंत्र आणि संहिता हेच खरं वेदाचं शुद्ध रूप आणि तेच खरे वेद. पुराणांना वेदांची प्रतिष्ठा येऊ शकत नाही. आणि ज्याला हे स्वामीजी वेद म्हणत, त्या वेदामध्ये जात वर्ण या कल्पनाच नव्हत्या. म्हणजे या भारतामध्ये वैदिक संस्कृती जातीयतेला स्थान नव्हतं, वर्ण व्यवस्थेलाही स्थान नव्हतं. इथून तिथून सारी माणसं समान लेखली जात होती. ही आदर्श सामाजिक स्थिती ही त्यांना अभिप्रेत होती की असाही काळ होता की या देशात जेव्हा खरोखरच कुठल्याही प्रकारचं वर्ण वैषम्य नव्हतं, वर्ण भेदही नव्हता, आणि ती खरी वैदिक संस्कृती आहे. या वैदिक संस्कृतीचं यथार्थ ज्ञान जर का भारतीयांना झालं तर भारतीयांची तर उन्नती घडेल, पण जगाचं नेतृत्व ते करू शकतील. मग त्यांनी ते सारे मंत्र त्यांना शिकवले, या साऱ्या संहिता त्यांच्याकडून अभ्यासून घेतल्या.
अर्थात वेदांचं, संहितांचं, पुराणांचं आणि रामायण महाभारताचं खूप संशोधन सर्वत्रच चालू आहे. पण स्वतः विरजानंदांचा हा आग्रह होता की वेदांचं शुद्ध रूप ते आहे. जसं शुद्ध पाणी हे ढगाजवळ असतं, वातावरणामध्ये कुठलेही धुळीचे किंवा वायूचे कण मिसळण्यापूर्वीचं पाण्याचं जे रूप ते शुद्ध पाणी, त्या तसं वेदांचं शुद्ध रूप हे मंत्रामध्ये आहे, संहितेत आहे. आणि म्हणून ही वेदांची संस्कृती तू स्वतः माझ्या सानिध्यामध्ये बसून अगत्यपूर्वक अभ्यासावीस आणि काही निष्कर्ष काढून जगाला समजावून देण्याचं काम तू करावंस असं मला वाटतं. इतके साधू त्यांनी पाहिले होते, एवढे योगीही दयानंदांनी पाहिले होते, पण एका अंधसाधूच्या व्यक्तिमत्वानं ते प्रभावित झाले, कारण त्याच्या ज्ञानाचा प्रत्येक कण हा सुस्पष्ट होता. त्यांच्या मनात कुठलाही विकल्प राहत नव्हता आणि त्यामुळं वेदामध्ये अभिप्रेत असणाऱ्या कितीतरी गोष्टी या त्यांनी समजावून दिल्या. त्यामुळं शेवटी ज्याला आम्ही सावरकरांनी जे सांगितलं की आंतरजातीय विवाह करायला काहीच हरकत नाही, परंतु त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की स्त्री आणि पुरुष हा भेदसुद्धा वेदामध्ये मानला जात नव्हता. निसर्गदत्त जो काही भेद असेल मनोरचनेत, देहरचनेत, तेवढा जर सोडला तर बाकी स्त्रियांना कधीही कमी लेखलं जात नव्हतं. संस्कृतचा अभ्यास करण्याचा त्यांना अधिकार होता आणि गायत्रीचा जप स्त्रिया करू शकत असत. इतकंच नव्हे तर यज्ञाचा अभ्यास करणं हे सुद्धा त्यांना शक्य होत असे आणि अस्पृश्य हा मुळातच नव्हता. त्यामुळं अस्पृश्यतेवरती म्हणजे किंवा अस्पृश्यतेची बंधनं ही कुठेही नव्हती. अशा विशुद्ध वातावरणामधला हा विचार मुळात जाऊन अभ्यासावा आणि जगाला या मुलांना समजावून द्यावा असं गुरुंना वाटत होतं. या मुलांनाही असं एक शेवटी हे व्रत घेतलं की गुरुचा हा विचार आपण अभ्यासायचा आणि समजावून द्यायचा. याच्यातूनच पुढं आर्य समाजाची जी स्थापना झाली ती खरं याच्यातून झालेली आहे. भगवान बुद्ध घराबाहेर पडले, अनेक महापुरुष घराबाहेर पडले, ते सत्याच्या शोधार्थ बाहेर पडले. तसं दयानंद हे सुद्धा सत्याच्या शोधार्थ बाहेर पडले. पण हे सत्य हे अतिशय व्यापक होतं, ते सामाजिक होतं, राष्ट्रीय होतं. कारण वेदामध्ये राष्ट्रीयत्व आहे, किंबहुना हिंदू संस्कृती ही वेदसंस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे आणि राष्ट्र हे खरं एका अर्थानं वैदिक राष्ट्र आहे. तर ही धारणा पुढे त्यांची झाली. गुरुच्या आदेशाला अनुसरून पुढं गुरुच्या पश्चात त्यांनी आपल्या या कार्याच्या प्रचाराला प्रारंभ झाला आणि त्या निमित्तानं गावोगावी शास्त्रार्थ सभा ते घेऊ लागले. म्हणजे कुठल्याही गावी जायचं आणि शास्त्राचा मूळ अर्थ व्याख्यानातून, प्रवचनातून सांगायचा. ते कीर्तन वगैरे करत नव्हते, पण प्रवचन करीत होते. आता गावोगावी त्यांची व्याख्यानं होऊ लागली. या व्याख्यानातून जो विचार मांडला जातो आहे तो पौराणिक संस्कृती आणि परंपरागत ब्राह्मण्य यांना धक्का देणार आहे याची कल्पना काही लोकांना आली आणि म्हणून दयानंदांना वेळेवरती पराभूत केलं पाहिजे असं काही पुराणिकांना, काही प्रवचनकारांना, परंपरेच्या काही अंध अभिमान्यांना वाटलं आणि म्हणून त्यांना वादविवादासाठी कधी कधी बोलावलं जात असे. काशीला तर एका बाजूला जवळजवळ 100 ब्रह्मवेत्ते उभे होते. तेही स्वतःला वैदिक संस्कृतीचे अभिमानी म्हणून घेत होते, पण प्रत्यक्षामध्ये वेदांचा अभ्यास त्यांनी केला नव्हता, तो दयानंदाने केला होता. ते एका बाजूला एकटे दयानंद आणि दुसऱ्या बाजूला 100 ब्राह्मण, अशी ही वादसभा अगदी उभा उभी कित्येक तास चालली होती. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो फड तसाच उभा राहिला. दयानंद हारत नव्हते, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. संस्कृत ग्रंथ त्याने अभ्यासले होते आणि त्यामुळं ज्या विद्वत्तेच्या आधारानं त्यांना पराभूत करण्याची ईर्ष्या हे ब्रह्मवेत्ते बाळगून होते, ती विद्वत्ता त्यांच्या अनेक पटीनं दयानंदांच्या जवळ होती. शेवटी कोणीतरी डावपेचाचा भाग म्हणून एक हार त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आणला. मुद्दाम की आपण इतकं सुंदर बोलता, विवेचनही चांगलं करता, तेव्हा आपला सन्मान केला पाहिजे. आणि त्या हारामध्ये एक मोठा साप हा असा गुंतवलेला होता, गुंडाळला होता. मी गळ्यामध्ये हार घातला की तो साप बाहेर पडेल, फणा वर करील आणि मग हा संन्यस्त भयभीत होईल आणि वाद सोडून देईल.
भीती दाखवण्याची एक नवीन कल्पना कोणाला तरी सुचली. अर्थात 32 शिराळ्याचा हा साप होता की काय कळायला मार्ग नाही. कारण असे सापडणारे साप श्रावणामध्ये काही गावी असतात आणि नागपंचमीच्या सुमारास भक्तांची प्रतीक्षा करीत ते वारुळाबाहेरून थांबतात. कुठून साप आणला माहीत नाही, परंतु हा हार गळ्यात घातल्यानंतर तो साप बेढे घेत असा खांद्याभोवती फिरू लागला. अगदी स्वामींनी शांतचित्तानं तो ओढून काढला, खाली टाकला आणि त्याच्यावर पाय दिला आणि जागच्या जागी तो चिणून मारला. क्षत्रियाचं धैर्य त्यांच्या अंगात होतं, नाहीतर बघा हो वाचवावो हा प्रकारच नाही. या माणसाची प्रकृती आणि आकृती आणि व्यक्तिमत्व बघितल्यानंतर वाघाला सुद्धा भीती वाटावी असं हे व्यक्तिमत्व होतं. साधू म्हटल्यानंतर केविलवाणा दिसावा आणि लोकांनी त्याच्या परित्राणासाठी धावावं हे दृश्य त्यांच्या बाबतीत कधीही दिसलं नाही. अंगात हिंमत असलेला, अत्यंत ज्वलंत बुद्धीचा, वेदांचा तेजस्वी प्रतिपादक ही त्यांची लोकांच्या लेखी योग्यता होती. तेव्हा इथे ही मंडळी थोडीशी हिरमुसली. त्यांना असं वाटलं की निदान भीती वाटेल. आपणही कधी कधी चांदण्या रात्री एखादं दोरखंड रस्त्यावर टाकून गंमत बघत बसतो. माणसं तयारीचीच असतात, पण तरीसुद्धा काही लोक मुद्दाम थांबतात का खात्री करून घ्यावी. साप असेल तर पाहून घ्यावा, दुरी असेल तर उचलून घ्यावी, पण स्वतःचा तोटा होऊ न देता दिसणाऱ्या दृश्याचा आस्वाद घ्यावा ही साधारण लोकांची भाव आहे. धैर्यानं हे काम चालू होतं आणि हे काम करीत असताना एकतर पंजाब तर सगळा त्यांचा फिरून झालाच होता. काश्मीरपर्यंत ते गेले होते. फिरत फिरत ते कलकत्त्याला आले. कलकत्त्याला तेव्हा इंग्लिश शिक्षणाचा प्रसारही झाला होता. बंगाली ही भाषा मुळातच समृद्ध होती आणि त्यातही पुन्हा रामकृष्ण, विवेकानंद, टागोर, अरविंद यांची ती भूमी. त्या कलकत्त्याला गेल्यानंतर दयानंदांचा लौकिक अगोदरच खरं तसा सर्वत्र पसरलेला होता. केशवचंद्र सेन हे ब्राह्म समाजाचे आध्वर्य हे एकदा आपलं नाव न सांगता स्वामीजींना भेटायला गेले. खूप चर्चा केली आणि दोघेही मूर्तीपूजा मानत नव्हते आणि स्त्रियांना समान स्वातंत्र्य द्यावं ही ब्राह्म समाजी लोकांची धारणा होती. त्यामुळे काही बाबतीत त्यांची मतं ही जुळती मिळती होती, परस्पर संवादी होती. तेव्हा चर्चा झाल्यानंतर शेवटी केशवचंद्र सेन त्यांना म्हणाले की आपण आलाच आहात कलकत्त्यात, तर केशवचंद्र सेनांना आपण भेटून जा. तर त्यावर स्वामीजी म्हणाले की मी त्यांना भेटतोच आहे. तर यावरती ते जरा चकित झाले आणि ते म्हणाले की सध्या तर ते इथे कलकत्त्यात नाही, तुम्ही भेटलात कसे त्यांना? त्यावर स्वामी म्हणाले की आत्ता मी त्यांच्याशी बोलतो आहे. मग मात्र केशवचंद्र थक्क होऊन म्हणाले की तुम्हाला कळलं कसं मी केशवचंद्र सेन आहे? त्यावर स्वामीजी एवढंच म्हणाले की मी जी चर्चा ज्या प्रकारे करत होतो ती चर्चा केशवचंद्रां व्यतिरिक्त अन्य कोणाशीही होऊ शकणार नाही हे मला माहीत होतं आणि म्हणून मी हे जाणू शकलो. म्हणजे बुद्धीची आणि तर्कशक्तीची झेप एवढी मोठी होती. बऱ्याच वेळा बोलणारा आपलं नाव सांगतो तरी आपल्या लक्षात येत नाही आपण कोणाशी बोलतो आहोत. ते त्यांना शेवटी पाहता क्षणीच हे कळत होतं आणि चर्चेच्या शेवटी तर त्यांनी हा निष्कर्ष काढला. मग रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे त्यांना भेटायला गेले आणि ते म्हणाले की आम्हा टागोरांचा वाडा जो आहे ते एक लहानसं गाव आहे. आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि तुम्हाला पाहण्याची सर्वांचीच उत्कट इच्छा आहे आणि विशेषतः आमचा हा रवी हा महापुरुषांच्या प्रेमात पडणार आहे, तेव्हा तुम्ही आमच्या घरी या आणि वैदिक मंत्र आमची मुलंसुद्धा उत्तम रीतीनं म्हणतात, तुम्हाला ते मंत्र ती म्हणून दाखवतील, पण तुम्ही आमच्या घरी या. त्यास दयानंदांना घेऊन देवेंद्रनाथ टागोर त्यांच्या त्या मोठ्या वाड्यामध्ये गेले आणि वाड्यामधली सगळी मुलं होती त्यांना त्यांनी बोलावून घेतलं. मुलांनी नमस्कार केला आणि नंतर ते म्हणाले की आता मी शिकवलेले काही वैदिक मंत्र तुम्ही स्वामींना म्हणून दाखवा. आणि मुलांनी उत्तम रीतीनं ते मंत्र म्हणून दाखवल्यानंतर जरा स्वामींचं मन मोहरून आलं. रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या आठवणीमध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे की या माणसाची तेजस्वी मुद्रा, त्याचा आत्मविश्वास, त्याची शुद्ध वाणी, संस्कृत भाषेवरचं त्याचं प्रभुत्व आणि गगनाला जाऊन भेटणारे त्याचे विचार यानं आमचं सारं घर दार प्रभावित झालं. म्हणजे खरोखरच विद्वान कसा असावा, संन्यस्त कसा असावा, विरक्त कसा असावा याची कल्पना त्यांच्यावरून आम्हाला आहे असं त्यांनी लिहून ठेवलं.
म्हणजे शेवटी बंगालमधली अनेक करती माणसं ही त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झाली. बंगाल जिंकणं हे काम तितकं सोपं नाही, कारण ते लोक सुविद्य होते आणि टागोरांचं कुटुंब असेल, सेनांचं कुटुंब असेल, त्या बरीच माणसं त्यांना भेटू लागली. आणि मग शास्त्रार्थ करण्याच्या निमित्तानं बंगालमध्ये त्यांच्या बऱ्याच सभा झाल्या आणि त्या सर्व सभात त्यांनी मांडलेला हाच विचार आहे की जातीला आर्य धर्मात स्थान नाही, खरं हिंदू धर्मात स्थान नाही, वर्णाला स्थान नाही, ही तात्कालिक सोय असेल, परंतु प्रत्यक्षात वेदात हा विचार कुठेही नाही. हे ऐकल्यानंतर खूप लोकांना समाधान होत होतं. पण जात आणि वर्ण हा ज्यांचा जगण्याचा भाग होता किंवा जगण्यासाठी ज्यांना या गोष्टी आधारभूत वाटत होत्या, त्यांना मात्र हा विचार तेवढासा रुचत नव्हता. पण दयानंद बोलत होते, विचार सांगत होते. अशाच काळामध्ये शेवटी परदेशातून आलेली काही माणसं दयानंदांना भेटू लागली. थिऑसॉफिकल सोसायटीचे पुढे जे सभासद झाले त्यातले काही जाणकार दयानंदांचे विद्यार्थी म्हणून काही काळ त्यांच्याजवळ राहिले. आणि अशीही हा विचार दौरा किंवा ही भ्रमंती अशीच चालत राहिली. तर फिरत फिरत जेव्हा ते पुण्याला आले, त्या पुण्यामध्ये आता त्यांचं स्वागत कसं होणार हे एक मोठं कोडं. कारण पुणे हे तेव्हाही विद्वानांचं माहेरघर मानलं जात होतं. आणि हे खरं आहे की संस्कृत विद्येचा अभ्यास करणारे लोक पुण्यामध्ये तेव्हा बरेच होते. एकतर आपलं स्वराज्य हे लयाला जाण्यापूर्वी स्वकीयांच्या हाती जेव्हा होतं तेव्हा राज्य पेशव्यांचं होतं आणि अनेक वैदिक ब्राह्मणांना पेशव्यांनी आश्रय दिला होता. त्या पेशव्यांच्या आश्रयानं वेदांगांचा आणि संस्कृत विद्येचा अभ्यास करणारे अनेक जाणकार पुण्यात होते. परंतु ते आग्रही पंडित होते. म्हणजे या पांडित्याच्या पलीकडं, या पांडित्याच्या परिघाबाहेर परतत्वाचा स्पर्श घडलेलं असं काही ज्ञान असू शकतं हे त्यांच्या मनामध्ये सुद्धा येत नव्हतं. त्या दयानंदांच्या आगमनाच्या दोन परस्पर विरुद्ध अशा प्रतिक्रिया पुण्यामध्ये झाल्या. दयानंदांनी पुण्यामध्ये येऊ नये, हा वेगळा विचार सांगू नये, असलेली घडी मोडू नये असं म्हणणाऱ्या आग्रही लोकांचा एक वर्ग होता. आणि त्यांनी तसे निरोपही धाडले की आमचं ठीक चाललेलं आहे ही व्यवस्था आढळ आहे आणि तुम्ही येऊन लोकांचा बुद्धिभेद करू नका. तेव्हा आपण न याल तर बरं, आलात तरी पुण्यात राहा, परंतु शास्त्रार्थ सभा घेऊ नका असं त्यांना सांगण्यात आलं. अर्थात कोणाच्या निरोपानं आपला मनोदय बदलण्या इतपत ते हळूवार नव्हते. आणि येताना ते निश्चयानं आले. पण न्यायमूर्ती रानड्यांसारखी काही विवेकी माणसं होती. त्याला दयानंदांचा विचार अतिशय आवडला आणि त्यांना असं वाटलं की खऱ्या अर्थानं धर्माचं शुद्धीकरण व्हावं आणि धर्मतत्वांचं पुनरुज्जीवन घडावं, यासाठी दयानंदांची अनेक व्याख्यानं पुण्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतात की त्यांची एकूण 50 व्याख्यानं पुण्यामध्ये झाली. त्यामध्ये तांबड्या जोगेश्वरीजवळ असणारा एक प्रशस्त भिडे वाडा म्हणून वाडा होता. त्या वाड्याच्या प्रांगणामध्ये त्यांची सलग 15 व्याख्यानं झाली. या व्याख्यानांची सांगता झाल्यानंतर पुण्यात एक शोभायात्रा काढायची असं ठरवण्यात आलं. मिरवणूक काढायची, हत्तीवरून दयानंदांची मिरवणूक काढायची. लोकांच्या भावनेला एवढं भरता आलं आणि न्यायमूर्ती रानड्यांसारखे विद्वान विचारी लोकसुद्धा दयानंदांच्या विवेचनानं प्रभावित की खरा हा जाणकार आहे, हा संस्कृतचा अभ्यासक आहे, वैदिक संस्कृतीचा अभिमानी असून सुद्धा वर्णव्यवस्थेचा हा विरोधक आहे आणि जाती संस्थेचा हा कट्टर शत्रू आहे. हा विचार हा भारताच्या धारणेसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून ही जाणती माणसं त्यांच्या सभांना जात असत. महात्मा फुले तेव्हा पुण्यातच होते, न्यायमूर्ती रानडे पुण्यातच होते आणि त्या दोघांनाही या विचाराची अपूर्वाई वाटत होती. शेवटी ही शोभायात्रा जर का काढली जाणार असेल तर पुण्यामधले आम्ही धर्ममार्तंड कसून विरोध करू असं काही लोकांनी सांगितलं की आम्हाला हे सहन होणार नाही. की एक वेगळा विचार पुण्यामध्ये येऊन अंतरावरच्या माणसानं सांगावा आणि पुण्यातल्या लोकांनी प्रभावित होऊन त्याच्या भजनी लागावं, ही गोष्ट सहन करण्या इतपत आम्ही सहनशीलही नाही, सहिष्णूही नाही, उदारही नाही, हे होणे नाही, हा असं सांगण्यात आलं. तेव्हा अर्थात
न्यायमूर्ती रानडे कोड्यामध्ये पडले की आता ही धर्मयात्रा काढायची, शोभायात्रा धर्मयात्रा कशी काढायची. व्यत्यय आणला समजा, काय भाडोत्री गुंड प्रत्येक गावात असतात, त्या ह्या मंडळींनी पैसे देऊन जर काही लोक आणले आणि ही शोभायात्रा उधळून लावली तर आपल्याला हा कमीपणा, त्यापेक्षा ही शोभायात्रा काढायला नको. बंदिस्त वाड्यामधली प्रवचनं किंवा भाषणं चाललेली आहेत, खूप आहे, कशाला शोभायात्रा काढायची असा विचार फक्त मनात आला. यावर काही लोकांनी एकच उपाय सांगितला. तो उपाय हा की महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेली तरुणी बांड मुलं, जरा तुम्ही त्यांना आवाहन करा की जातीयतेच्या विरोधामध्ये शेवटी विचार प्रतिपादन करणारा हा एक विद्वान पुरुष पुण्यामधून फिरू शकत नाही असं वातावरण पुण्यात असेल तर जरा मदतीचा हात द्या आणि या शोभायात्रेच्या अग्रभागी तुम्ही राहा. साक्षात ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे हे या शोभायात्रेच्या अग्रभागी होते. फुले हे एक सामर्थ्य होतं आणि हे सामर्थ्य न्यायमूर्तीनं सुद्धा ओळखलं होतं. न्यायमूर्ती विद्वान असतील पण करण्याची वेळ आल्यानंतर धैर्याचा जो भाग तो त्यांच्याजवळ नव्हता आणि माणसं नव्हती, कार्यकर्ते त्यांच्याजवळ नव्हते. ज्योतिबांच्या जवळ जीवाला जीव देणारे कार्यकर्ते होते. एका मांडीची तरणी बांड पोरं अशी पुढे होती. त्यामुळं मग शेवटी बाकीचे जे वैदिक होते समोर ग्रंथ ठेवून 4-2 तास लोकांची करमणूक करू शकणारे, त्यांनी शेवटी यामध्ये या शोभायात्रेत व्यत्यय आणायचा नाही असं ठरवलं. पण त्यांचा राग मावळे ना, हे काही बरं नाही, आपण काही केलं नाही तर शेवटी लोक आपल्याला हसतील, म्हणून त्यांनी एक समांतर शोभायात्रा काढायची असं ठरवलं राग काढण्यासाठी. आणि ती शोभायात्रा कोणाची काढायची तर एक गाढव आणलं, त्याला गर्धवानंद हे नाव दिलं. हे दयानंद, तर या गाढवाला त्यांनी गर्धवानंद हे नाव दिलं आणि त्या गाढवाच्या गळ्यात हार घालून त्या गाढवाची मिरवणूक पुण्यामध्ये काढली. अर्थात ही मिरवणूक फार काळ चालली नाही, कारण त्या गाढवाच्या लक्षात आलं की माणसं गाढव होऊ शकतात आणि त्यामुळं आपला हा चळवाद होतो आहे आणि आपण याच्यातून सुटका करून घेतली पाहिजे. म्हणून साधारण एक फरलांगभर कसं बसं गर्धवानंद महाराज की जय हा जय जयकार ऐकीत ते गाढव गेलं. पण त्यानंतर मात्र त्याच्या अंगात संचार झाला, त्यानं दुगाण्या झाडल्या आणि त्यानं तिथून पळ काढला की शेवटी आमची बरोबरी तुम्ही माणसांनी करावी ही गोष्ट आम्ही सहन करणार नाही. म्हणून गाढव पळून गेलं आणि माणसं विचार करू लागली की खरंच गाढव कोण. परंतु आता गाढवपणा केल्यानंतर गाढव कोण याचा शोध घेण्यात शहाणपण नाही हे उशिरा तरी त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे राग काढण्याच्या पंडितांच्या तऱ्हासुद्धा अशा मनोरंजक होत्या. म्हणजे घरामध्ये जशा स्त्रिया कधी कधी भांडं आपटतात, काय कोणावर राग काढायचं त्यांना कळत नाही, हाताशी भांडी असतात आणि भांड्यावर आपली सत्ता असते आणि बिनबोभाटपणे करू ते हाल भांडी सहन करतात. तसा हा प्रकार झाला. परंतु गाढव पळून गेलं. मग दुसऱ्या दिवशी अर्थात सगळीकडे हे वर्तमान पसरलं. परंतु दयानंदांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा तिथेही खरं पुण्यातही टिकून राहिला आणि लोक त्याचं चिंतन करू लागले. न्यायमूर्ती रानडे म्हणू लागले की खरं दयानंद स्कूल ऑफ थॉट हे इथं निघायला हवं आणि आपण इथे काही अभ्यासकाने आवर्जून स्वामीजींची सारी प्रवचनं व्याख्यानं ही ग्रथित केली पाहिजेत, ग्रंथ निबद्ध केली पाहिजे. हा विचार न्यायमूर्तींनी व्यक्त केला. न्यायमूर्ती हे मुंबई विद्यापीठाचे त्या काळामध्ये नावारूपाला आलेले विद्यार्थी, जसे ते एकमेव स्कॉलर होते. त्या माणसाला सुद्धा असं वाटलं म्हणजे दयानंदांची बुद्धिमत्ता व्यासंग याविषयी निदान जाणत्यांच्या मनात विकल्प नव्हता. मग असा हा संचार चालूच होता आणि हा संचार असा अविरत चालू असताना देशभर फिरणं चालूच आहे. मग त्यांना अनेक अनुयायी भेटू लागले आणि त्यांना ते आपले विचार समजावून देऊ लागले. अनेक राजे, अनेक संस्थानिक हे त्यांचे अनुग्रहित झाले. दयानंदांनी त्यांना काही गोष्टी समजावून दिल्या. त्यामध्ये शिक्षणाचा प्रचार, शिक्षणाचा प्रसार हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार होता की समाज हा जाणता व्हावा यासाठी शिक्षण प्रसार केला पाहिजे. जो शिक्षण प्रचाराचा विचार फुल्यांनी मांडला तोच दयानंदांनी सुद्धा मांडला. अर्थात फुल्यांचा संदर्भ वेगळा होता, दयानंदांचा वेगळा होता आणि तिथे त्यांनी आपली गुरुकुल कल्पना समाजाला सादर केली की मुलांना गर्दीमध्ये शिकू नका, अधिकारी व्यक्तीच्या सानिध्यात सहवासात ती राहतील आणि
त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संस्कार त्यांच्या उमलत्या बुद्धीवर होतील अशा पद्धतीनं ही मुलं घडवणारे वाढवणारे गुरुजन जिथे त्यांना भेटतील अशा ठिकाणीच मुलांना शिकवा. आणि म्हणून गुरुकुल ही आदर्श खरं पद्धती आहे आणि भारतामध्ये गुरुकुल पद्धतीचा पुन्हा अवलंब करावा असं त्यांना वाटेल. आर्य समाजाची अनेक गुरुकुलं जागोजाग अजूनही काम करत आहेत. आज त्यांचा प्रभाव कमी झाला तरी गुरुकुल पद्धती का, तर मुलं ही जरा अंतरावर गेली पाहिजेत आणि विशेषतः निसर्गसंपन्न आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये हे गुरुकुल असावं. तेव्हा निसर्गाचा सहवास मुलांना लाभावा आणि वेदांचा अभ्यास त्यांनी करावा. वेदामध्ये ब्रह्मविद्येचा विचार आहे, निसर्गाचा विचार आहे, सृष्टी व्यापाराचा विचार आहे हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून गुरुकुल पद्धतीचा अवलंब करणाऱ्या काही संस्थांनी काय, श्रद्धानंद हे त्यापैकीच एक होते. कांगडीचं गुरुकुल ते चालवत होते आणि श्रद्धानंद हे एक देशभक्त होते. दयानंदांच्या संस्कारानं जे पुनीत झाले, पावन झाले, ते सारे प्रथम श्रेणीचे देशभक्त झाले. असा कोणीही निघाला नाही की ज्यानं देशावर भक्ती केली नाही. त्या लोकांची सेवा करा, ज्ञानाचा प्रसार करा, शुद्ध वैदिक संस्कृतीचं निशाण खांद्यावरती टाका आणि या राष्ट्राच्या उभारणीसाठी तुम्ही प्रयत्नशील राहा, कटिबद्ध व्हा. हा विचार एक संन्यस्त सांगतो आहे. त्याला त्याच्यापासून लगेच काय मिळणार होतं, पण एक उभारी होती, उर्मी होती आणि एक अंतरीचं स्फुरण होतं. मोठी माणसं आपल्या अंतरीच्या स्फुरणाला साक्ष ठेवून धोरण आखत राहतात आणि त्याप्रमाणे ती वागतात. तसंच दयानंद सरस्वतींच्या बाबतीत घडत गेलं. मग हे सगळं चालू होतं, त्याचा प्रभाव पडत होता आणि फार मोठी माणसं ही स्वामीजींच्या जवळ जाऊन त्यांचा अनुग्रह घेऊन काम करू लागली. आज पंजाबमध्ये जर आपण गेलात तर दयानंद अँग्लो एज्युकेशन सोसायटी अशा नावाच्या संस्था आढळतील. हे DAV कॉलेज वगैरे सोलापूरचं आहे. हा सगळा दयानंदांच्या विचाराचा परिणाम आहे. पुढे पुढे की आम्हाला आंग्लविद्या आणि प्राचीन आर्यविद्या यांचा समन्वय साधता आला तर तो साधताही आला पाहिजे या विचारापर्यंत ही मंडळी गेली. म्हणजे शेवटी दयानंदांनी काही शैक्षणिक प्रयोगाची संथा दिली, मार्ग दाखवला आणि त्या मार्गावरून लोक असे चालू लागले. पण आता एवढा मोठा माणूस, त्याला एवढ्या लोकांनी खरं त्याचा अनुग्रह घेतला, त्याच्या विचाराचा अनुसार केला, त्याला एवढे भक्त भेटले, एवढे अगदी हितचिंतक भेटले, तर आर्य समाज या नावाच्या आता धर्मसभेचीच त्यांनी स्थापना 1875 साली केली आणि 7 वर्षानंतर परोपकारिणी सभा या नावाची दुसरी एक समांतर संस्था स्थापन केली. तर या सभेचे विश्वस्त म्हणून काम पाहणारे जे होते त्यात लोकहितवादी होते, न्यायमूर्ती रानडे होते, महाराष्ट्रामधले कितीतरी मान्यवर होते आणि बंगालमधले, पंजाबमधले लोकही होते. लोकहितवादी हे दयानंदांचे चाहते होते आणि जेव्हा ते अहमदाबादला होते तेव्हा दयानंद गुजरातमध्ये संचार करीत होते. लोकहितवादींनी तिथेही त्यांची व्याख्यानं घडवून आणली होती. ते न्यायाधीश होते आणि तरीही राष्ट्रनिष्ठ होते. मग त्या काळी इंग्रजांनी नेमलेला न्यायाधीश, त्यामुळं कदाचित त्याच्या मनामध्ये तो राष्ट्रभक्तिभाव तसा तितका उत्कट असेलच असं नाही, पण तो त्यांच्या बाबतीत होता. त्या अशा रीतीनं त्यांनी स्वतःची एक कार्यपद्धती आखली. जसं एखाद्या पक्षाची, संस्थेची स्थापना करावी तसं या आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली. आणि विशेष म्हणजे काही पाश्चिमात्यांना त्याचं आकर्षण वाटू लागलं. दयानंदांनी स्वतः योगाभ्यास केला होता. अगदी हठयोग, राजयोग, पतंजल योग त्यांना ज्ञात होता. दुर्दैवानं त्यांच्यावरती अनेक वेळा विषप्रयोग करण्यात आला होता. साधू पुरुष आहे, काय समोर ताट ठेवलं जाईल ते तो खात असेल आणि गरज इतकं मिताहारी होते. मग एखाद्या मोठ्या माणसाचा शेवटी अंत घडवावा असं वाटणारी दुष्टता ही सर्व काळी नांदत आलेली आहे आणि ती त्यांच्या भोवती कुठेतरी होती. शेवटी त्यांचं देहावसान जे घडलं आहे ते अखेरच्या एका विषप्रयोगानंच. 2-3 वेळा हा प्रयोग घडला तेव्हा योगबळावरती काही प्रक्रिया करून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. त्यांचा धीर हा कधीही खचला नाही. परंतु शेवटी मात्र हा दुर्धर प्रसंग त्यांच्यावर आला. पण तो तरी कसा आला,
तर जोधपूरचे संस्थानिक जसवंत सिंग हे होतेच चांगले, परंतु अत्यंत व्यसनी होते, बाहेर ख्याली होते आणि त्यांच्या दुर्वर्तनाचा परिणाम प्रजेला भोगावा लागत होता. म्हणून त्यांच्या दोघा भावांनी दयानंदांना अशी विनंती केली की त्यांनी जोधपूरला जावं, काही काळ राहावं, शक्य झाल्यास थोडं प्रबोधन करावं आणि या संस्थानिकाचंही करावं आणि प्रजेचंही करावं, म्हणजे एक वातावरण निर्मिती होईल, राजा सुधारेल आणि प्रजा सुखी होईल. म्हणून त्यांना तिकडे पाचारण करण्यात आलं आणि स्वामीजी तिकडे गेले. अर्थात त्यांच्या शास्त्रसभा झाल्या, शास्त्राचा अर्थ त्यांनी सांगितला आणि कुठल्या व्रतांचा अंगीकार करावा हेही सांगितलं. ते स्वतः गायत्रीचा जप करीत आणि मुलामुलींना सुद्धा गायत्रीची संथा ते देत असत. अगदी बुद्धीला प्रखरता प्राप्त व्हावी यासाठी अगदी शास्त्रशुद्ध असा गायत्रीचा जप करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण गायत्रीचा जप हा केला पाहिजे. या गायत्रीच्या संदर्भात सांगतो की यावरती खूप संशोधन झालंय. आज हिमालयामध्ये सुद्धा यावर संशोधन करणाऱ्या काही संस्था आहेत. गायत्रीचा जप किंवा गायत्री मंत्र म्हणत असताना काही शरीरामध्ये, मज्जासंस्थेत, मेंदूमध्ये काही स्पंदनं निर्माण होतात. या स्पंदनांची नोंद घेण्याची यंत्रणा सुद्धा थिओसॉफिस्ट लोकांनी शोधून काढली आणि त्यांनी असा निर्वाळा दिला की हा एक महामंत्र आहे, फक्त याचं साधन हे केलं पाहिजे. आज ती साधना करणारे थोडे लोक आहेत, परंतु दयानंदांनी हे सांगितलं आणि हा मंत्र हा स्त्री पुरुष वगैरे स्पृश्य अस्पृश्य कोणी प्रत्येक भारतीयाला जपता येईल. अर्थात ते तेजाचं स्तवन होतं, तेजाचं ध्यान होतं, सूर्याचं चिंतन होतं, आत्मशक्तीचं अंतर्मुख होऊन केलेलं अवलोकन होतं. म्हणजे गायत्री हा वाटतो इतका सोपा मंत्र नाही, ते ध्यानच आहे आणि हे ध्यान केल्यामुळं आत्मशुद्धी घडते आणि आत्म अवलोकन करण्याची शक्तीही वाढते आणि माणूस हा अधिक विचारी, अधिक विवेकी, अधिक सहनशील होतो वगैरे. तर हे गायत्री स्मरण हे त्यांनी सगळ्यांनाच शेवटी सांगितलं, शिकवलं. तर संस्थानामध्ये गेल्यानंतर बिघडलेले, बहकलेले, बाहेरख्याली असणारे, व्यसनाधीन झालेले, अगदी कर्दमामध्ये रुतलेले राजेसाहेब बदलू लागले. आता या राजाच्या पदरी काही बरी माणसं होती, ती थोडी होती आणि बरीच वाईट माणसं होती, ती सुधारण्याची थोडीही शक्यता नव्हती. या राजाची एक रखेली होती आणि या रखेलीचा गणेशपुरी म्हणून एक गुरु होता. खरं म्हणणं ही रखेली अशी दुहेरी भूमिका वठवत होती. तिला परमार्थ गुरुही लागत होता आणि शेवटी आपल्या भजनी लागणारा राजाही हवा होता. मी या प्रकारच्या स्त्रिया सुद्धा या जगामध्ये होऊन गेल्या. दोन्ही गोष्टी ती करत होती. इकडे साधनाही करत होती आणि तिकडं राजाला वेळ लावण्याचं कामही करत होती. म्हणजे एकाच वेळी शरीर, मन आणि बुद्धी यांचा स्वतंत्रपणे, अलगपणे उपयोग ती करत होती. सौंदर्याचा उपयोग राजासाठी आणि शेवटी मनाचा उपयोग परमार्थ साधनेसाठी ती करत होती. परंतु राजेसाहेब आता बदललेले आहे, आपल्याकडं लक्ष देत नाहीत, हे तिच्या ध्यानी आलं. हे आल्यानंतर आपल्या गुरुला त्यांनी सांगितलं की राजा बदलतो आहे, लक्षण चांगलं नाही. तर तोही धड म्हणता येत नाही, कारण ओंकार हा सुद्धा तसा अवघड आहे, कारण त्याचं वेदोच्चारण करता येणं गरजेचं आहे. पांडेचेरीच्या माताजी नेहमी म्हणत असतात की सृष्टीची निर्मिती परमेश्वरानं केली आणि शेवटी त्याला असं वाटलं की निर्माता म्हणून आपण सही करावी आणि त्यानं केलेली सही म्हणजे ओम. त्या ओंकार ही भगवंताची सही आहे असं त्या म्हणाल्या. ओंकाराचं इतकं सुंदर वर्णन माझ्या वाचनात कुठेही आलं नाही. त्या स्वतः एक योगिनीच होत्या. तेव्हा ओंकार आणि गायत्री यांचा जप करून शेवटी राजासाहेब बदलतील अशी भीती या गणेशपुरीला वाटू लागली. मग शेवटी बल्लव नावाचा एक आचारी जो नेहमी स्वामीजींचं जेवण तयार करीत असे, त्याला त्यांनी सांगितलं की बाबा रे, तू बरंच काही करतोस, खमंग पदार्थ करतोस, पक्वान्न करतोस, पण आम्ही जरा तुला 10-20 महिन्याचा पगार अधिक देतो, गुणिले आणखी काही देतो, पण तू एक काम केलं पाहिजेस. आता त्याला काय, तो आचारीच होता आणि पुन्हा या स्त्रीचाही त्याच्यावर प्रभाव होता. स्वयंपाक करून कंटाळलेले आणि एखाद्या सुंदर स्त्रीच्या दर्शनानं कृतार्थ झालेले आणि त्यामुळं बहकलेले आणि त्यामुळं वाया गेलेले असे पुरुष तेही जगात होते आणि पुढेही राहतील.
तेव्हा शेवटी हा जो बल्लव होता त्याला या बाईने साकडं घातलं की माझं एवढं काम झालंच पाहिजे. मग तिच्या गोऱ्यापान गळ्याची शपथ घातल्यावर हा विरघळला आणि मग अन्नामध्ये विष कालवायचं. थोडं घातलंच तरी पुरेल, फक्त स्वामी जगातून गेले पाहिजेत, स्वामी तिन्ही जगाचा तो गेला पाहिजे. अर्थात बल्लवानं हे काम केलं, कारण शेवटी असं आहे, एखादी सुंदर स्त्री फार जवळीक करते आणि विश्वासपूर्वक एखादं काम सांगते तेव्हा पुरुषांची बुद्धिमत्ता त्या क्षणी ढळते असा तर अनुभव आहे. आणि आचार्याच्या बाबतीत तो अनुभव यायला काही अडचण कुठलीच नव्हती. हा काय केम्ब्रिज विद्यापीठाचा पदवीधर नव्हता किंवा मोठा महाज्ञानी असा कोणी नव्हता. पोळ्या लाटण्यात आणि पुऱ्या तळण्यात त्याचं आयुष्य गेलं होतं आणि त्याची बुद्धीही जवळजवळ तावून सुलाखून तळून भाजून बाहेरच पडली होती. त्या शेवटी त्यानं हे करायचं ते काम केलं आणि ते विष स्वामीजींच्या देहामध्ये गेले. त्यांना त्याची चाहूल लागली. त्यांच्या लक्षात आलं त्याने खरंच मनात आणलं असतं तर शरीरशुद्धी क्रिया करून त्यांना ते विष बाहेरही काढता आलं असतं. योगामध्ये त्या क्रिया आहेत. काय शेवटी पोटातच विष जाताना मग शेवटी प्राणायाम आहे, वमन आहे, धौती आहे, बस्ती आहे, कितीतरी क्रिया आहेत. त्यांना अशक्य नव्हतं, पण काय वाटलं माहीत नाही. त्यांनी ठरवलं यावेळी आपण योगिक प्रक्रियांचा अवलंब करायचा, होईल ते बघत राहायचं. कारण माझा विचार आता मी सांगितला आहे, आर्य समाजाची स्थापना मी केलेली आहे, मला अनेक अनुयायी आहेत, माझं काम ते करणार आहे. म्हणून आनंद या नावाचा त्यांचा एक शिष्य होता. त्याला त्याने जवळ बोलावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ते म्हणाले, अरे तू आनंदात राहा आणि गायत्रीचं विस्मरण होऊ देऊ नकोस. स्वामी असं का बोलतायत हे त्याच्या काही लक्षात आलं नाही, पण तरीसुद्धा तो जरा टक लावून बघू लागला. त्या स्वामींच्या नजरेमध्ये काही वेगळे भाव दिसू लागले. तेव्हा तो म्हणू लागला, स्वामी आज काही वेगळं लक्षण दिसतंय. त्यावर ते फारसं काही बोलले नाही. आणि नंतर मग थोड्या वेळानं अगदी देहत्यागाचा त्यांनी निर्णय घेतला आणि डोळे मिटले. पण हे मिटण्यापूर्वी सुद्धा वेदातले काही मंत्र आणि गायत्री यांचा त्यांनी मोठ्यानं उच्चार केला. म्हणजे तिथपर्यंत ते मंत्र आणि ते यांची ताटातूट झाली नाही, ही अखंड सोबत घडली आणि दयानंदांना हे जग सोडावं लागलं. आता मागे दयानंद ही फार मोठी स्मृती राहील. काल ज्या श्यामजी कृष्ण वर्मांचा मी उल्लेख केला, या माणसानं शेवटी भारतीय युवकांसाठी एक शिष्यवृत्ती जाहीर केली आणि तो लंडनमध्ये राहून हे काम करू लागला. तो आर्य समाजाचा कार्यकर्ता आणि संस्कृतचा केम्ब्रिज विद्यापीठाचा प्राध्यापक होता. अशी जगभर आर्य समाजाची माणसं पसरलेली होती. मराठवाड्यामध्ये तर खूपच होती. म्हणजे त्यांनी हे काम केलं ते दुहेरी होतं. हे मिशनरीज की अस्पृश्यांच्या राहुटीमध्ये शिरा, खोपटीमध्ये शिरा, उघड्या माळावर ते असतील तर तिथे जा आणि त्यांना सांगा, तुम्ही आणि आम्ही सारखे आहोत, जगात जात नाही, आहे तो आत्मा आणि परमात्मा. परमात्मा अगोचर आहे, अरूप आहे, मूर्तीमध्ये तो नाही. म्हणून तुम्ही स्वतःची अवहेलना करू नका, अवमूल्यन करू नका. तुम्ही आणि आम्ही हा फरक नाही. हे हरिजनांना सांगण्याचं काम आपल्या अनुयायांनी करावं, असो स्वामीजींचा आग्रह होता. हा लाख मोलाचा होता. खरं जर म्हणाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा हे जर कळलं असेल तर या कार्याची मौलिकता नक्की त्यांच्या लक्षात आली असेल. का तर हे कार्य तसं मोठं होतं. फक्त बाबांचा जर काही विरोधच असला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा, तर तो वैदिक या पातळीवर होता. कारण ते स्वतः बौद्ध धर्माचा अंगीकार करून मोकळे झाले होते. त्यांची स्वतःची एक भूमिका होती. तर तेवढा एक भाग सोडला तर दयानंद हे त्यांना आवडावेत असेच होते. त्या दयानंदांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि भारतामध्ये त्यांच्यामुळे घडलेलं परिवर्तन या संदर्भामध्ये जे अभिप्राय नंतर व्यक्त करण्यात आले आहेत, त्यात इतिहासाचे एक जाणकार जदुनाथ सरकार असं म्हणत आहेत की शेवटी भारताच्या नैतिक आणि आध्यात्मिक उत्थानासाठी ज्या विविध शक्तींनी काम केलं त्यात सगळ्यात मोठी शक्ती कदाचित दयानंदांचीच असण्याची फार मोठी शक्यता आहे. महायोगी श्री अरविंदांनी दयानंदांच्यावरती ऋषी दयानंद, मंत्रदाता दयानंद म्हणून एक लेखमाला लिहिली. ती उपलब्ध आहे आज. शेवटी दयानंद, बंकिम आणि टिळक या नावाचा अरविंदांचा एक ग्रंथ आहे. त्याच्यात त्यांनी दयानंदांचं वर्णन की प्राचीन कालामधला मंत्रदृष्टा ऋषी दयानंदांच्या रूपानं पुन्हा भारतात अवतीर्ण झाला, हा खरा द्रष्टापुरुष होता.
हे आपल्या आयुष्यामध्ये 40 वर्ष घोर योगसाधन करणारा श्री अरविंदांसारखा माणूस सुद्धा निर्वाळा देत होता की दयानंद हे योगी होते, पुरुषोत्तम होते आणि वेदविद्येमध्ये पारंगत होते. आणि जेवढे लोकमान्य टिळक असं म्हणाले की स्वदेशीचा मंत्र भारतीयांना समजावून देणारे दयानंद हेच होते आणि खऱ्या अर्थानं ते स्वदेशीचे दूतही होते. कारण दयानंदांनी हा विचार हा आपल्या प्रत्येक आश्रमामध्ये, आपल्या प्रत्येक शाखेमध्ये सांगितला होता की स्वदेशी वस्तू वापरा, या मातीवरती प्रेम करा, चुकूनही विदेशी वस्तू वापरू नका. म्हणून स्वदेशीचं तत्त्वज्ञान हे दयानंदांनी आणि त्यांच्या अनुयायांनी भारतभर प्रसृत केलं होतं. अजूनही कधी त्यांच्या समाजातली माणसं जर आपणाला दिसली तर त्यांचा पेहराव हा शुद्ध स्वदेशी असेल, कदाचित खादीचाही असेल. परवापर्यंत निलंगा भागात ती माणसं भेटत होती. ते वाघमारे, त्यांना मी फार जवळून भेटलो आहे आणि खूप आम्ही चर्चाही केली आहे. पण मी मराठवाड्यात खूप फिरलो पूर्वीच, काय त्याच्यासाठी काही कुलगुरू होण्याची आवश्यकता नव्हती. कारण माझं फिरणं हे चाललं आहे त्याला कदाचित 35-36 वर्षसुद्धा झाली असतील. तेव्हा जागोजाग मला ही माणसं दिसली. मी पंजाबमध्ये गेलो, मी दिल्लीला गेलो, तेव्हा दिल्ली विद्यापीठात 1 महिनाभर राहिलो होतो. आणि आश्चर्य वाटेल की लालबहादूर शास्त्रींच्या घरी मी गेलो तेव्हा लालबहादूर शास्त्रींच्या पुढच्या दिवाणखान्यामध्ये दयानंदांची एक भव्य प्रतिमा होती. लाला लजपतराय आणि शेवटी त्यांचेही गुरु असणारे दयानंद. मी दिल्ली भागामध्ये, पंजाबमध्ये अजूनही दयानंदांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. त्या मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं म्हणतात. तेव्हा एक व्यक्ती जवळ पैसे नसताना, हाताशी सत्ता नसताना, पाठीशी सरकार नसताना, केवळ ज्ञानाच्या आणि चारित्र्याच्या आणि तपाच्या बळावरती उभं राष्ट्र काही काळ कंपायमान करू शकते, ही गोष्ट सुद्धा मला खरं कौतुकास्पद वाटते. पण ही हिंमत वेगळी आहे हे लक्षात ठेवा. ही आपल्या अंगी येणार नाही. याचं कारण एकच आहे की आपण तशी भांबावलेली माणसं आहोत, कुठल्याही पाशात अडकणारी माणसं आहोत, ऐहिकाच्या खरं आसक्तीमुळं वेडी झालेली माणसं आहोत. विरक्ती ही आपल्या जीवनामध्ये येणार नाही आणि विरक्तीतून निर्माण होणारी देशभक्ती आपणाला कदाचित अनुभवता येणार नाही. पण तरी असं वाटतं, कुणी सांगावं, हा देश हा भाग्यवंतांचा आहे, वैदिकांचा आहे, विचारवंतांचा आहे आणि विचार मरण नसतं. आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो असं भगवंतांनी आश्वासन दिलं आहे. त्यांच्याही चरित्राचा परामर्श खरं उद्या घ्यायचा आहे. त्या दयानंद हा एक विचार, दयानंद हे एक व्यक्तिमत्व आणि दयानंदांचं उदंड साहित्य कुठेही खरं उपलब्ध होईल. घ्यावं, वाचावं. काही इंग्लिश पुस्तकं आहेत, हिंदी खूपच आहे आणि वेळ मिळाला, आपण वाचू शकलात तर आपण जरूर वाचन करा एवढंच सांगतो. कारण त्यामुळं हातामधल्या रक्ताचं अभिसरणही वेगानं सुरू होतं. नंतर बसून करता येण्यासारखी तेवढी एकच गोष्ट आहे. त्या पण जे बाहेर जाऊन आले असतील आणि ज्यांचे पाय मोकळे झाले असतील त्यांना कदाचित टाळ्यांची गरज भासणार नाही. तेव्हा एक विषय झाला. आता आम्हा अध्यापकांची ही सवय आहे की एक टोला पडला, एक वर्ग सोडला, एक विषय बदलला, दुसऱ्या वर्गात गेला, दुसरा विषय घेतला, पहिला विषय त्या वर्गाला माहिती नसतो. पण आता एकाच वर्गापुढे एकच शिक्षक 2 भिन्न विषयावर बोलतो आहे. त्यामुळं समोरच्या विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एखादा विषय मना वेगळा करणं आणि त्याच मनात लगेच दुसरा विषय आणून ठेवणं हा थोडा कौशल्याचाही भाग आहे आणि ही एक प्रकारची विचारांची विरक्ती आहे. कारण पाहून झाल्यानंतर जसं आपण नजर उचलतो, अगदी हिमालयाकडे जरी पाहिलं तरीसुद्धा हिमालयाकडे आपण पाठ फिरवू शकतो आणि दुसरीकडं पाहू शकतो. तसा अनेक विषयांचा वेध घेत घेत त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून पुन्हा अन्य गोष्टींचाही आपणाला खरं वेध घेता आला पाहिजे. नाहीतर मग एका विषयामध्ये गुंतून पडलो तर इतर गोष्टींचा अभ्यास करता येत नाही. असंख्य विषयांचं आयुष्यभर वाचन केल्यामुळं मोकळेपणानं मी खरं विहार करीतच राहिलो. आणि एखाद्या उद्यानामध्ये अनेक फुलझाडांचा स्वतंत्रपणे येणारा वास त्या झाडाजवळ थांबून घ्यावा आणि पहिल्याचा वास विसरून मग पुन्हा दुसऱ्याचा घ्यावा.
पण पहिल्याची सुखद स्मृती असावी आणि दुसऱ्याचा प्रत्यक्ष गंध यावा, तसा काहीसा प्रकार या चरित्रांच्या बाबतीत सुद्धा घडतो. मात्र ही चरित्र अभ्यासण्यासाठी मला उपयोगी पडले ते भगवान रामकृष्ण परमहंस. जगामधल्या सर्व धर्मांची त्यांनी साधना केली आणि नव्या धर्माची साधना करताना पहिला धर्म त्या क्षणापुरता ते विसरून जात असत. तसं 100पेक्षा अधिक चरित्र कदाचित मी अभ्यासली असतील आणि ती अभ्यासत असताना एक चरित्र संपलं आणि दुसऱ्याला सुरुवात केली, म्हणजे त्या वेळेपुरतं तरी ते चरित्र मी थोडं बाजूला ठेवत असे. जसं घराबाहेर पडल्यानंतर आपण आपल्या आईवडिलांना सुद्धा काही तासांपुरते विसरतो, मग बाहेर जाऊन परत येतो तेव्हा आपल्या मनात असणारी आणि घरात दिसणारी आपली आई पुन्हा पाहिल्याचा आनंद मिळतो. तसंच ही एक अभ्यास पद्धती शेवटी उपयोगी पडते असा अनुभव आहे.